हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अतिशय तरल शब्दात ज्ञानेश्वरांनी अभंग रचना केल्या. ज्ञानदेवाने शब्द म्हणजे जसे अमृतकण कोवळे इतके नाजूक, त्या शब्दाचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे की 700 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्या अभंगाची गोडी तेवढीच अवीट आहे. ते आजही सर्वांच्या मनावर राज्य करतात. संत ज्ञानेश्वरांनी ची भाषा इतकी मधाळ आहे की त्या शब्दाची गोडी एकदा चाखली की कायमच अंतःकरण भिनत जाते. त्यांच्या मुखातून निघालेले शब्द सुगंधित होतात. त्या शब्दांचा नाद मनात रुंजी घालतो. त्यांच्या शब्दांचा स्पर्श जेव्हा कानाला जणू काय अमृताची ओढ लागली, तेव्हा मन आपोआपच शांत होते. ज्ञानदेवाच्या शब्दांचे सौंदर्य रूप रंग गंध घेऊनच जन्माला येतो. त्यांचे अभंगातीलच नव्हे, ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी या सर्व ग्रंथातील शब्दांना मधुरता लागते. चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी योगी चांगदेवांचा अहंकार दूर केला. त्यांना उपदेशाकरता चांगदेव पासष्टीत चांगदेव हे महान योगी होते. त्यांना विद्वत्तेचा गर्व झाला होता. माऊलीच्या लक्षात आले, त्यांना गर्व झाला, तेव्हा त्यांनी उपदेशपर 65 ओव्याचे पत्र चांगदेवाला पाठविले. त्यात त्यांनी अद्वैत सिद्धांचे वर्णन केले आहे. तेव्हा चांगदेवांचे सर्व गर्व हरण झाले आणि चांगदेव माऊलींच्या चरणी लागले.